नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नोव्हेंबर महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने मिनिटमॅन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका. मिनिटमॅन किंवा मिनिटमॅन 3 हे अमेरिकेने विकसित केलेले एक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याची मारक आहे 13,000 किलोमीटर आणि या मिसाईलमध्ये आण्विक शस्त्रे लावले जाऊ शकतात. आणि अमेरिकेच्या हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राईक कमांडने नुकतंच कॅलिफोर्नियामधून या क्षेपणास्त्राची किंवा मिनिटमॅन 3 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अमेरिका हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, राहुल VS हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 291. हा आहे राहुल VS आणि हा नुकताच भारताचा 51वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली सर्वोच्च पदवी आहे, जी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून दिली जाते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर 2500 किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग प्राप्त केली की त्याला ही पदवी दिली जाते. भारताचा पहिला ग्रँडमास्टर होता विश्वनाथन आनंद. त्यानंतर काही दिवसापूर्वीच तामिळनाडूचा इलमपार्थी AR हा भारताचा 90वा ग्रँडमास्टर ठरला होता. आणि आता हा राहुल VS हा भारताचा 91वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे किंवा बनलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 291. नेक्स्ट, भारतरत्न CV रमन यांची नुकतीच 7 नोव्हेंबर 2025 या दिवशी कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 137वी. 7 नोव्हेंबर 2025 या दिवशी CV रमन किंवा चंद्रशेखर वेंकट रमन यांची नुकतीच 137वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1988 भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये झाला होता. ते एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी 1928 रमन इफेक्टचा शोध लावला होता. हा शोध त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी लावला होता. त्यामुळे दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये नॅशनल सायन्स डे किंवा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या CV रमन यांना 1930 फिजिक्समधला नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यानंतर यांना 1954 भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस शिशु संरक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबर हा दिवस नवजात बालकांच्या सुरक्षेचं महत्त्व आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणं, तसंच बालमृत्यू कमी करणं, निरोगी वातावरण देणं आणि बालकांचं संरक्षण करणं यावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारं भारतामधलं एकमेव राज्य बनलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. केरळमध्ये त्रिवेंद्रम, कोचीन, कालिकत आणि कुन्नूर ही 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेली आहेत. त्यामुळे केरळ हे भारतामध्ये 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं एकमेव राज्य बनलेलं आहे. केरळ मॅपमध्ये इथे आहे केरळ. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. सध्या राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर आणि मुख्यमंत्री आहेत P विजयन. नेक्स्ट, 74वी मिस युनिव्हर्स 2025 या स्पर्धेचं आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थायलंड. 74वी मिस युनिव्हर्स 2025 ही सौंदर्य स्पर्धा 21 नोव्हेंबर 2025 या दिवशी थायलंडमध्ये आयोजित केली जाणार आहे. सध्या हा मुद्दा चर्चेमध्ये आहे, कारण भारताची मोनिका विश्वकर्मा जी आहे ती राजस्थानची 22 वर्षीय युवती आहे आणि हिने ऑगस्ट 2025 मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब जिंकला होता. यामुळे ही मोनिका विश्वकर्मा आता भारताचं या 74व्या मिस युनिव्हर्स या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे. आतापर्यंत फक्त 3च भारतीय महिलांनी मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकलेली आहे. त्यामध्ये पहिली आहे सुष्मिता सेन 1994, लारा दत्ता 2000 आणि हरनाज संधू 2021 मिस युनिव्हर्स जिंकली होती. यावर्षी आता भारताचं मिस युनिव्हर्समध्ये मोनिका विश्वकर्मा ही प्रतिनिधित्व करणार आहे. मोनिका विश्वकर्मा ही मिस युनिव्हर्स इंडिया 2025ची विजेती आहे.
पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच आदिवासी स्वातंत्र्य संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच छत्तीसगडमध्ये शहीद वीर नारायण सिंह स्मारकसह आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचं उद्घाटन केलेलं आहे. हे संग्रहालय भारतातील आदिवासी सैनिकांना व महान शहीद वीर नारायण सिंह यांना समर्पित असं संग्रहालय आहे. आणि वीर नारायण सिंह यांनी ब्रिटिश राजवटीच्या अत्याचाराविरुद्ध लढा दिला होता आणि मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी आपलं जीवन अर्पण केलं होतं. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे. हे आहे छत्तीसगड या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड हे याचं बरोबर उत्तर असेल. छत्तीसगड मॅपमध्ये इथे आहे छत्तीसगड. राजधानी आहे रायपूर. सध्या राज्यपाल आहेत रमेन डेका आणि मुख्यमंत्री किंवा CM आहेत विष्णू देव साई. पुढचा प्रश्न, उदयोन्मुख विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषद 2025 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. उदयोन्मुख विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषद किंवा एमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह म्हणजेच ESTIC 2025 आयोजन नुकतंच 3 ते 5 नोव्हेंबर 2025 या काळामध्ये नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम या ठिकाणी करण्यात आलं आहे. या परिषदेचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं असून या परिषदेमध्ये शिक्षण तज्ज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकारमधील 3000पेक्षा जास्त तज्ज्ञांनी भाग घेतला होता. या परिषदेचे आयोजन देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करण्यासाठी संशोधक, उद्योग आणि तरुण नवोन्मेषकांना सहकार्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं या उद्देशाने करण्यात आलं होतं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतीय वंशाचे व्यक्ती नुकतेच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे महापौर बनले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जोहराम ममदानी हे नुकतेच न्यूयॉर्कचे महापौर किंवा न्यूयॉर्क या शहराचे महापौर बनलेले आहेत आणि या पदावर पोहोचणारे ते पहिलेच दक्षिण आशियाई आणि पहिले मुस्लिम व्यक्ती बनलेले आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे डेमोक्रेटिक पार्टी. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 जोहराम ममदानी हे नुकतेच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे भारतीय वंशाचे महापौर बनले आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 9 नोव्हेंबर. 9 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये नॅशनल लीगल सर्व्हिसेस डे किंवा राष्ट्रीय विधी सेवा दिन किंवा राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडून 1995 या वर्षामध्ये करण्यात आली असून हा दिवस समाजातील दुर्बल घटकांना विनामूल्य कायदेशीर मदत आणि समर्थन प्रदान करणे या उद्देशाने करण्यात येतो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 9 नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न होता, मार्टलेट हे खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युनायटेड किंगडम. मार्टलेट हे युनायटेड किंगडमने विकसित केलेले हलक्या वजनाचं क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर, हवेतून हवेत, जमिनीवरून हवेत आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्राचं नाव मार्टलेट या पौराणिक अशा पक्षाच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे आणि भारताने नुकताच UK म्हणजे युनायटेड किंगडमसोबत 350 दशलक्ष पाऊंडचा संरक्षण करार केलेला आहे. या करारानुसार भारताला किंवा भारतीय लष्कराला UK निर्मित या अत्याधुनिक अशा मार्टलेट क्षेपणास्त्राचा पुरवठा केला जाणार आहे. उत्तर असेल मार्टलेट हे युनायटेड किंगडम या देशाने विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे. यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालिद अल एनानी यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत आंतरराष्ट्रीय सौर संघटना, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक आणि युनेस्को. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.